सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहोत आपल्या आवडत्या ठिकाणी कोकणात. सो पुन्हा एकदा होते आपली मुंबई टू कणकवली राईड. लास्ट टाईम आपण डिसेंबरमध्ये केली होती राईड आणि त्या व्हिडिओला तुम्ही मस्त रिस्पॉन्स दिला होता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या व्हिडिओला सुद्धा तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. सो चला आपण आता एक्सप्लोअर करूया पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवे आणि त्याची सध्याची परिस्थिती. लेट्स गो. आणि अशा रीतीने मुंबई गोवा हायवेला आपण आता सुरुवात करत आहोत. पळसपे फाट्याच्या इथून आता हा टर्न घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपला प्रवास सुरू झालेला आहे आता कणकवलीच्या दिशेने. चला, सकाळी राईड स्टार्ट केली आणि मेन रोडला आल्यावर हे लाईट चालू करायला बघतोय, फॉग लाईटच चालू नाही. आता लास्ट सर्व्हिस केली होती त्यावेळेला आय गेस त्याने वायरिंगमध्ये काहीतरी ढवळाढवळ केली. सो ही फॉग लॅम्पची जी केबल आहे ती लूज करून टाकली आहे. ती आय गेस लूज झाली. जेव्हा सर्व्हिस करून आणली तेव्हा ती चालतच नव्हती. त्यानंतर परत घेऊन गेलो, मग त्याने हेडलाईटचा हे खोलून मग त्यात ती टाईट केली, तेव्हा ती परत चालू झाली. आणि आता त्या पनवेलच्या अलीकडच्या खड्ड्यांमध्ये मला वाटतं गाडी थोडी हे झाली, त्याच्यामुळे ती फॉग लाईट आता चालू झाली. नाही तर आता मला इथे थांबायची गरज होती, नाही तर मला आता ह्याच्यामध्ये चालवूच शकलो नसतो. कारण फॉग लाईट नसेल ना तर हा असा सीन आहे, एवढा अंधार असणार, मग त्याच्यामध्ये चालवणं पॉसिबल नाही होत. फॉग लाईट नसेल तर चालवू शकणार नाही. बघा ना, सध्या गाड्या पण कमी आहेत पाठी पुढे अशा. ॲक्च्युली राईडला निघायचं म्हणजे रात्रभर झोपच नव्हती. सो मी उठून निघायचा विचार करत होतो, पण म्हटलं लवकर जाऊन तरी कायच करायचं आहे. सो इवन तर 4ला लावलेला अलार्म पण मी बंद केला आणि 5चा लावला आणि त्यानंतर निघालो. आणि निघाल्यानंतर बघतो तर फॉग लाईटचा हा सीन. आता तरी चालू झाली आहे म्हणून नशीब. जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात ते ह्यालाच. 1-1:30ला निघून किंवा 3ला वगैरे निघून ना, जर मला फॉग लाईट चालूच नसती तर तिथेच गाडी खोलायला लागली असती. असो, गणपती बाप्पा मोरया. मस्त उजाडतंय आता हलकासा. एक छोटासा ब्रेक घेऊया मस्त. आणि आज तर भाई फुल आरामातच जाणार आहे, काही घाई नाही आहे पोचायची. आता पोचलो आहे वडखळला. वडखळ क्रॉस करू थोड्याच वेळात, मग एक छोटासा ब्रेक घेऊ. क्या ही एक नंबर. इकडे तर असं भारी लाल लाल दिसतंय ना, एकच नंबर. आतापर्यंतचा रस्ता एकदम छान होता. आता नागोठणेला पोचू आपण थोड्या वेळात. 3 महिन्यापूर्वी आपण ही राईड केली होती डिसेंबरमध्ये. आता मार्चमध्ये आपण चाललो आहोत. आपण कम्पेअर करू की मागच्या वेळेपेक्षा आतापर्यंत काय प्रोग्रेस झालेला आहे रस्त्यामध्ये. आय होप की मागच्या वेळेला जे चांगले होते रस्ते ते अजूनही चांगले असतील आणि जिथे काम चालू होतं तिथे बऱ्यापैकी कंप्लीट व्हायला आलेलं असेल. 3 महिन्यापूर्वी जेव्हा आपण गेलो होतो कणकवलीला मुंबई गोवा हायवेने राईड करत, त्यावेळेला ओकेजन होतं भावाचा साखरपुडा होता. आणि आता आपण चाललो आहोत त्याच्या लग्नाला. मध्ये एक अपडेट कळला होता की लोणेरे तिथला फ्लायओव्हर रेडी झालेला आहे, असं अपडेट एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता बघू आपण. पळसपे फाटापासून आत्तापर्यंतचा रस्ता तरी हा पूर्ण असाच आहे. मध्ये 1-2 काहीतरी घाणेरडे पॅच सोडले ना, पॅच म्हणजे छोटेसे पॅच आहे जिकडे फ्लायओव्हरचं काम चालू आहे, असे 2-3 पॅच सोडले, तर बाकी हा रस्ता असाच आहे. मस्त मजा येते राईड करायला. आणि आज पहिल्यांदा असं आहे की मला ह्या वेळेत पोचायचं आहे किंवा असं एक हे बर्डन नाही आहे माझ्यावर. असं बर्डन नसतं नेहमी, बट माझ्यात एक माइंडसेट आहे की बस पोचायचं आहे. आज तसं काही नाही आहे. सो आज रिलॅक्समध्ये जाणार आरामात. जेव्हा पोचू तेव्हा पोचू, असं काही एवढ्या 8 तासात जर्नी कंप्लीट करायची आहे, 9 तासात करायची आहे असं काही नाही आहे. ॲक्च्युली होतं काय की गाडी त्या पेसनेच चालवतो रस्ता पण मोकळा असल्याने आणि रस्ता चांगला असल्याकारणाने. बट होतं काय की ब्रेक घेतला ना की मग त्या ब्रेकमध्ये जर जास्त वेळ जाणार असेल तर तो एक मला टाईम वेस्ट केल्यासारखा वाटतो आणि मग तिथे मी घाई करत असतो. पण आता
जिथे ब्रेक वगैरे घेऊ तिथे सुद्धा मी फुरसतमध्ये टाईमपास करून वगैरे असाच म्हणजे पटापट आटपण्याच्या ह्याच्यामध्ये नसणार आहे. आता मानगाव येईल थोड्याच वेळात. लोणेरेचा फ्लायओव्हर जसा कंप्लीट झाला आहे असं कळालं आहे, त्याप्रमाणे आता कोकणात जाणारा माणूस एका दुसऱ्या अशा मोठ्या प्रतीक्षेत आहे, तो म्हणजे माणगावचा बायपास. माणगावचा बायपास रोड आता कधी लवकरात लवकर रेडी होतो आहे याची वाट बघतायत सगळे. आपला कॉफीचा फेवरेट स्पॉट माणगावमधला, तर इथे मस्त कॉफी ब्रेक घेऊ. गाडी ही अशी दिसते, काही टॉप बॉक्स आणि सॅडल बॅग्स लावून. कालपर्यंत एक्साइटमेंट अशी येत नव्हती गावी जायची, कारण लग्न जे की 12ला होते पण पोस्टपोन झालं 2 दिवसांनी, तर ते 14ला आहे. आणि दुसरा म्हणजे भाऊ जो आहे गावी, दुसरा जो चेकाळलेला चाकरमानी घेणार किंवा आता घरातलं लग्न आहे वगैरे, तो नेमका आजारी पडला आहे. ॲक्च्युली जाणार होतो 8ला मी, मित्र आहे देवगडला राहणारा, सो ॲक्च्युली माझा प्लॅनच होता 9ला निघायचा. सो मी तर निघणारच होतो लग्नासाठी, बट तो अचानक जॉईन झाला, मग त्याच्यामुळे 8ला निघणार होतो कारण त्याला लवकर जायचं होतं, बट त्याने कॅन्सल केलं. सो मग मी 9लाच निघालो. पण मग आता लग्न 14ला आहे तर 9ला निघायचं, की 10ला, असं सगळं चाललं होतं. पण काल मग संध्याकाळी जेव्हा सगळं बॅग पॅक वगैरे केली त्यानंतर थोडं असं वाटायला लागलं एक्साइटमेंट थोडीशी. सकाळी जेव्हा मी असं कधी चेंज नाही करत की बाबा 4ला निघायचं आहे म्हटल्यानंतर मग मी 4लाच निघणार शार्प. पण आज पहिल्यांदा असं झालं की मी 4ला लावलेला अलार्म बंद केल्यानंतर परत 5चा अलार्म लावला, नंतर निघालो आरामात. बट गाडीवर बसल्यानंतर, प्रवास सुरू केल्यानंतर ते सगळं बॅक ऑफ द माइंड जे काही सगळं होतं, विषय चाललेले, ते सगळे कुठच्या कुठे पळून गेले. मूड आपोआपच सेट झाला राईडसाठी आणि मजा येते. आता रस्ता आत्तापर्यंत पूर्ण ना, घरातून निघाल्यापासून पळसकर फाट्यापासून आत्तापर्यंत हा पूर्ण मस्त रस्ता झाला आहे आत्तापर्यंतचा. मेन पॅच फक्त जो मागच्या वेळेला खराब होता तो संगमेश्वर लांजा हा इथला पट्टा, ते कितपर्यंत काम झालेलं आहे बघूया. आणि आता आरामात निघाल्यामुळे चिपळूणमध्ये सुद्धा ट्रॅफिक भेटेल. भाई साब, कशेडी टनल आपल्यासमोर आहे. माणगावपासून आहे ना, जिथे हॉल्ट घेतला होता तिथून इथपर्यंत कसा आलो पटकन हे लक्षात पण नाही आलं, एवढा मख्खन रस्ता आहे. एक सनलाईटपासून वाचण्यासाठी ना सनग्लास घातलेले असतात आणि त्या टनलमध्ये एंट्री केली ना की असं काळोख होऊन जातो डोळ्यासमोर. आता तेवढ्यासाठी तिथे थांबून तो काढू पण शकत नाही ना, इथे आता लाईट्स नाही आहे. सनग्लासेस घातल्यामुळे ना असा काळोख झाला आहे. नशीब फॉग लाईट ती चालू झाली त्या पनवेलच्या इकडे. मी यापूर्वीसुद्धा कोकणात बऱ्याच वेळा राईड केली होती, बट ब्लॉग बनवण्याचा योग हा मागच्या वेळेलाच आला होता. आणि माझ्या बाकी एवढ्या सगळ्या व्हिडिओजपैकी मीन्स ट्रेकिंगचे किंवा अष्टविनायक राईड म्हणा, 3.5 शक्तिपीठचे राईड्स म्हणा, 12 ज्योतिर्लिंगचे राईड्स म्हणा, त्यापेक्षा या मुंबई गोवा हायवेच्या त्या एका राईडला मस्त रिस्पॉन्स मिळाला होता. या राईडलासुद्धा तसाच रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. येताना मी कधीच ब्लॉग नव्हता बनवला, रिटर्न जर्नी आय मीन कणकवली टू मुंबई असा. यावेळेला मी विचार करतो आहे की तो सुद्धा एक ब्लॉग बनवेन की कणकवली टू मुंबई. डायव्हर्जन्स तर आता नव्हते अजूनपर्यंत तरी, आता खेड येईल थोड्या वेळात, त्यामुळे ऑब्वियस आहे की हा इथला रस्ता कंप्लीट झालेला आहे, सो तिथलाही झालेला असणार, त्यामुळे डायव्हर्जन्स नाही आहे. समोरून सुद्धा गाड्या नव्हत्या. मेन कन्सर्न एक संगमेश्वर टू लांजा हा पॅच फक्त, कारण माणगाव बायपास अजून झालेला नसला कंप्लीट तरी जो जुना रस्ता आहे बऱ्यापैकी चांगला आहे, खूपच चांगला आहे, त्यामुळे फारसा फरक जाणवत नाही जरी तो सिंगल लेन असला तरी. हे काय भोसले घाटात ट्रॅफिक कशामुळे जमलं आहे? हेवी व्हेकल्स असणार पुढे त्याच्यामुळे असेल. तेच म्हटलं, कारण भोसले घाट कंप्लीट झालेला आहे, 1-2 हेवी व्हेकल्सने दोन्ही लेन अडवून ठेवलं होतं त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं आहे.
पण बाजूने चालले ते दोघे. लक्झरी आणि लालपरीची शर्यत चालू आहे. लक्झरी जिंकलेली आहे. चिपळूणमध्ये एंट्री झालेली आहे आणि हे ट्रॅफिक ॲज एक्सपेक्टेड. तर ह्या वेळेला चिपळूणमध्ये उतरणार होतो म्हणजे ट्रॅफिक मिळणार हे गृहीतच होतं, कारण इथे ब्रिजचं काम चालू आहे. खाली हा एवढासा सिंगल रस्ता अवेलेबल आहे गाड्यांसाठी. सगळीकडचे रस्ते होतील, NH66 सगळा कंप्लीट होईल, पण हा ब्रिज कधी होईल सांगता येत नाही. ओशियानो पॅसिफिक बऱ्याच रील्स बघितल्या होत्या. बरीच गर्दी आहे इकडे. छान स्पॉट आहे मुंबईवरून येताना. सावर्डे आणि संगमेश्वरच्या मध्ये आहे ओशियानो पॅसिफिक. 100 रुपीज अनलिमिटेड ब्रेकफास्ट. सो आता मस्त ब्रेकफास्ट केला आहे, निघू आपण पुढच्या प्रवासाला. छान होता, बरंचसा मेनू होते, मेन्यूज खूप होते. चला बाय ओशियानो पॅसिफिक. आता मागे टाकूया संगमेश्वर. बराच वेळ थांबलो तिकडे, सावली पण होती, मस्त शांत बसून रिलॅक्स केला आणि त्यानंतर निघालो आहे आता. पुणेजी 276, सावंतवाडी 219. हे काहीतरी आरवली आहे वाट. सावर्डे पाठी गेलेलं. संगमेश्वर थोडं पुढे आहे, हे आय गेस आरवली होतं. विचार करतोय देवरुख साखरपाने जाऊ का याच रूटने जाऊ. मागे एका ठिकाणी थांबलो तिथे विचारलं, कोणाला झालं आहे काम बऱ्यापैकी, पण ते डायव्हर्जन्स आणि आहेतच. लेट सी. NH66च धरू. इथे काम चालू होतं 3 महिन्यापूर्वी, अजूनही चालूच आहे. परिस्थिती तशीच आहे. करा यार लवकर. या गरमीच्या उन्हात ना अशा रस्त्यावर ट्रॅव्हल करणं म्हणजे बेकार. हायवेला पळवताना काय वाटत नाही, पण अशा रस्त्यावर गरमी तर अजून हैराण व्हायला होतं. अंगावर मार थोडं भाई आहे. मध्ये मध्ये काही ठिकाणी हा येतोय असा चांगला रस्ता थोड्या वेळासाठी. पासून निघाल्यानंतर ना थोडंसं आहे मध्ये खराब पॅच, चांगला रस्तासुद्धा आहे बऱ्यापैकी. म्हणजे 4 लेनच आहे, डायव्हर्जन्स आहे काही छोट्या ठिकाणी. आणि आता एका ठिकाणी तिथे थांबलो, जरा छास प्यायलो, तर तिथे विचारलं तर आता पाली मार्केट आणि लांजा मार्केट इथेच काय तो थोडा खराब पॅच आहे असं म्हणतात. बाकी 4 लेन झालेला आहे रस्ता असं म्हणतात. तसं असेल तर बरंच आहे, पण आता हार्डली 100 किलोमीटर राहिले असतील. आणि वाटूळच्या पुढे तर रस्ता चांगला आहे एवढं तर मला माहिती आहे. पाली मार्केट लांजा मार्केटमधला जो खराब पॅच आहे तो थोडासाच आहे की किती जास्त आहे. बाकी तर आता बराच वेळ हाच रस्ता होता असंच 4 लेन. ऊन तर नुसतं रखरखते. रात्रीचाच ट्रॅव्हल केला असता तर बरं झालं असतं. मागच्या वेळेला आलेलो तेव्हा कणकवलीला बंबूकडे थांबलो होतो, वेळेला मात्र घरी जाणार आहे डायरेक्ट. तर ती अजून एक एक्साइटमेंट आहे. आणि आता जसं जसं कणकवली जवळ येत आहे तसं अजून एक्साइटमेंट वाढते. चलो भागो अभी दनादन. मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ना पालीच्या त्या मार्केटमध्येच काही तो थोडंसं म्हणजे फ्लायओव्हरचं काम चालू आहे, त्यामुळे खालून असा रस्ता दिला तो खराब आहे. जसं की इथे आहे आता लांजा मार्केटमध्ये. तर पाली मार्केटमधून निघाल्यानंतरचा जो रस्ता होता तो आहे 4 पदरी आहे जसं म्हणतात. पूर्णपणे असं नाही म्हणता येणार पूर्ण झाला आहे, बट आहे चांगला. आणि त्यानंतर हा पॅच लागला आहे लांजा मार्केटचा. आय गेस हा संपल्यानंतर, हा मार्केटचा पॅच संपल्यानंतर परत चांगला रस्ता आहे. सो 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी काम झालं असं म्हणायला लागेल. अगदीच नाही असं नाही, कारण मध्ये घाणेरडे पॅच होते बरेच.
मागच्या वेळेला. तो मधला पॅच त्यांनी केला. आता हे मार्केटमधले फ्लायओव्हरचंच काम आहे, तर ते झाल्याशिवाय हे होणार नाही कंप्लीट. तोपर्यंत असं खालूनच जावं लागणार. बाकी मधल्या पॅचमध्ये काम चालू आहे आणि ते करतायत. 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी प्रोग्रेस होता. रस्ता मधला क्लिअरच होता. बेकार तापतंय बेकार. आता वाटेल तर काय थोड्याच अंतरावर आहे राजापूर. तर काय पळवायचीच आहे. हार्डली 70-75 किलोमीटर राहिलं असेल. राजापूर जस्ट क्रॉस. आता हार्डली 50-55 किलोमीटर राहिले असेल कणकवली. आणि पालीला अंजाचा तो जसा सांगितलं तसा सीन. त्या मार्केटमधला पॅच तेवढाच आहे. बाकीचा रस्ता चांगला आहे. NH66 चारपदरीच्या मनाने म्हणजे पूर्ण झाला असं नाही म्हणता येणार, बट बाकीचा रोड जो आहे तो क्लीन आहे, क्लिअर आहे. आय गेस परतच्या वेळेला येऊ तेव्हा सगळा कंप्लीट झालेला असेल तो पॅच. थोडासा होता खराब, तो झालेला असला पाहिजे. तळेरे 32 तापायला झालंय नसतं. तहान लागली, घसा कोरडा पडलाय. पाणी पितो मस्त गारगार, नाही तर काहीतरी थंड कोल्ड्रिंक, छास वगैरे, कोकम सरबत, ते काय मिळेल ते, आणि मग सीधा घरी. येस, वाजले 2:30. पोचू आपण 10 मिनिटातच. जरा कणकवलीला एंटर केला आणि बॅटरी संपली कॅमेराची. कणकवलीचा फ्लायओव्हर चढताना शूट करायचं होतं, नेमकं तेव्हा ऑन करायला गेलो आणि लक्षात आलं बॅटरी संपली आहे. सो आता बॅटरी रिप्लेस केली. कणकवलीच्या बॉर्डरमध्ये एंट्री केली आहे आपण आणि अगदी घरात आल्यासारखं वाटतंय, कारण हा आता आमच्या पायाखालचा रस्ता आहे. घरापासून कणकवलीपर्यंत तर दिवसभरात 10 फेऱ्या मारत असतो. कणकवलीपासून 7 किलोमीटर आहे ओसरगाव आमचं. आणि ओसरगावच्या बॉर्डरवरची पहिलीच वाडी म्हणजे आमची वाडी, गवळवाडी. सो पहुंचते हैं 5 मिनट में. हियर कम्स ओसरगाव. ओसरगाव भाई, इधर फोटो तो बनता है. एक फोटो खींचते हैं फटाफट. चलो अभी पहुंचते हैं घर 2 मिनट में. भाई हे आपल्या गावी पोहोचण्याची काय खुशीच वेगळी आहे. कधी पण या, किती वेळा या, दरवेळेला होईच फिलिंग. हॉटेल भुकेला. आणि हा इथे आहे आपला टर्न, ओसरगाव गवळवाडी. खुश गए भाई, मराठी मध्ये की